बांगलादेशी रोहिंग्यांना मिळणाऱ्या बनावट जन्मदाखला प्रकरणी आता मोठं पाऊल टाकण्यात आलेलं आहे। मालेगाव नंतर आता अमरावतीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। किरीट सोमय्या यांनी या संदर्भामध्ये सातत्याने तक्रार दर्शवली होती, या संदर्भामध्ये माहिती समोर आणली होती आणि त्यामुळे आता अमरावतीसाठी सुद्धा एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रणय, अमरावतीसाठी सुद्धा एसआयटी स्थापन केलेली आहे, नक्की कशा पद्धतीने कार्यरत होईल ही एसआयटी, कुठली उद्दिष्ट असतील समोर? पूर्वी मी थोडं करेक्शन करतो, एसआयटी नाही, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ही 4 सदस्यीय समिती एक गठीत केलेली आहे आणि येणाऱ्या 8 दिवसाच्या आतमध्ये ही समिती या चौकशीची पूर्ण माहिती, चौकशी करणाऱ्या या सगळ्या प्रकरणाची, किरीट सोमय्या यांनी जे आरोप केलेले आहे की अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तहसील अंतर्गत 1100 लोकांना जन्मदाखले दिल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। दर्यापूर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काल जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्थापन केलेली आहे। जन्माच्या दाखल्यासाठी देण्यात आलेले जे दस्तावेज असतात त्याची पूर्ण कसून चौकशी ही समिती करणार आहे आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये हे जे अहवाल आहे याचा अहवाल हे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे देणार आहे। खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे सगळं पाऊल उचललेलं आहे, कारण माजी खासदार किरीट सोमय्या एकंदरीत प्रणय, या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीमध्ये आता पावलं उचलली जात आहेत। एसआयटी नाही, परंतु 4 सदस्यांची खास समिती गठीत करण्यात आलेली आहे अमरावतीमध्ये। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।